नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी बांगरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, याच्या पाठीमागे मी 2 ब्लॉग टाकलेले आहेत। तर ते ब्लाऊजचेच ब्लॉग आहेत। तर एका ब्लॉगमध्ये मी ब्लाऊजची आमच्याकडे काय शिलाई आहे आणि बायकांना कशी फिनिशिंग लागते आमच्याकडे ते देखील तुम्हाला सांगितलं आहे। पण आजचा व्हिडिओ त्या 2 ब्लॉगपेक्षा देखील वेगळा आहे। हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे। ज्या कोणी महिला घरगुती शिवणकाम करत असतील किंवा कुणाचाही छोटासा शॉप टाकायचा विचार असेल तर त्यांच्यासाठी देखील माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणत्या मशीन लागतात, टेलरिंग काम करताना आपल्याला कोणकोणत्या वस्तू गरजेच्या आहेत हे मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। आवडला तर लाईक करा, एकमेकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे। तर मी तुम्हाला आता मशीन दाखवणार आहे, ज्या कोणत्या मशीन मी वापरते त्या। बघा, ओव्हरलॉकची मशीन आहे, जी ब्लाऊजला आतून ओव्हरलॉक करण्यासाठी वापरली जाते। अशा प्रकारचे 3 धागे असतात त्याला, ज्याने आतून छान अशी फिनिशिंग येते। आतल्या साईडने फिनिशिंग देण्याचं काम ही मशीन करते। ब्लाऊज आज काही पीस असे असतात की ज्याचे खूप सारे धागे निघतात आणि त्याने ब्लाऊज फार काळ टिकत नाही। ओव्हरलॉक केल्याने ब्लाऊज जास्त दिवस टिकतो, त्याचे धागे पण निघत नाहीत। नवरीचे ब्लाऊज असतील तर त्याला आपल्याला ओव्हरलॉक करणं खूपच गरजेचं असतं। त्यासाठी ही मशीन खूप गरजेची आहे। आपण जर शिवणकाम करत असाल तर तुम्हाला ही मशीन घ्यावीच लागते, कारण आजकाल सर्वांनाच ओव्हरलॉक लागतं ब्लाऊजांना। हे बघा, शिवता ओव्हरलॉक केलं तर ब्लाऊजला पूर्ण ओव्हरलॉक होतं, अर्ध होत नाही। जर आपण ब्लाऊज पूर्ण शिवून घेतला आणि दुसरीकडून ओव्हरलॉक करून आणलं तर अर्धच ओव्हरलॉक होतं आणि थोडेफार धागे निघतात। आपल्याकडे मशीन असेल तर आपण छानपैकी ओव्हरलॉक करून ब्लाऊज फिनिशिंग सहित कस्टमरला देऊ शकतो। ही आहे ओव्हरलॉकची मशीन। त्याच्यानंतर ही बघा, ही आहे पिकोची मशीन माझी। ब्लाऊज आला की त्याच्याबरोबर आपल्याकडे साडी देखील पिको फॉलला येत असते। त्यामुळे मग दोन्ही साईडने पिको करणे किंवा काही साड्यांना एका साईडने पिको करणे आणि फॉल लावणे ह्या मशीनचं काम असतं। ही देखील मशीन गरजेची आहे, कारण कस्टमरची आपण समजा ब्लाऊज शिवला तर लोक म्हणत असतात की ब्लाऊज इथं शिवायचा आणि साडी बाहेर पिको फॉलला द्यायची। त्यापेक्षा मग साडी पण येते आणि ब्लाऊज पण आपल्याकडे शिवायला येतो। त्यामुळे ही मशीन पण गरजेची आहे। जर तुम्ही टेलरिंग काम करत असाल, शॉप असेल किंवा घरगुती करत असाल तरी देखील तुम्हाला ही मशीन गरजेची आहे। बघू शकता, ही पिकोची मशीन आहे। नंतर ही आपली ब्लाऊज शिवायची मशीन आहे। याच्यामध्ये फुल सेटल, हाफ सेटल असं असतं, पण माझी ही मशीन फुल सेटल आहे। तुम्ही बघू शकता, फुल सेटल मशीन आहे। त्याच्यानंतर ही मशीन फुल सेटलची मशीन काम झटपट उरकतं आणि हाफ सेटल थोडंसं स्लो काम करतं। त्यामुळं आणि फिनिशिंगमध्ये पण हाफ सेटल आणि फुल सेटलमध्ये फरक आहे थोडाफार। फुल सेटलची फिनिशिंग छान असते हाफ सेटलपेक्षा। तर मित्रांनो, ही आहेत माझ्याकडच्या सर्व मशीन, तुम्हाला मी दाखवल्या आहेत।